नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका. पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्थेपासून भारतीय शेअर बाजारापर्यंत, केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक योजनांपासून एका अवघ्या 14 वर्षीय भारतीय उद्योजकाच्या प्रेरणादायी यशापर्यंत महत्त्वाच्या घडामोडी आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया जगभरातील ऊर्जा बाजारासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडीने. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून भारतासाठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्याचा परिणाम महागाई, पेट्रोल डिझेलचे दर, आयात खर्च आणि रुपयावर दिसून येत होता. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. या बदलामागील प्रमुख कारण म्हणजे होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होणे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक याच मार्गाने होत असल्याने या मार्गावरील अडथळ्यांचा थेट परिणाम जागतिक बाजारांवर होतो. संघर्षामुळे काही दिवस जहाजांना पर्यायी मार्ग वापरावे लागत होते. त्यामुळे वाहतूक खर्च आणि विमा प्रीमियम देखील वाढले होते. आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होत आहे. याचा परिणाम तेलाच्या किमतीवर दिसून आला. ब्रेंट क्रूडचा दर आज $72 खाली आला. WTI क्रूड $68 आसपास व्यवहार करत आहे. याशिवाय ओपेक प्लस देशांनी ऑगस्टपासून तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात पुरवठा वाढणार आहे. पुरवठा वाढल्यामुळे किमतीवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता निर्माण होते. सौदी अरेबियाने आशियाई ग्राहकांसाठी तेलावरील प्रीमियम कमी केला असून संयुक्त अरब अमिरातीसह इतर उत्पादक देशांकडून देखील नियमित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे ऊर्जा बाजारातील अनिश्चितता कमी होत असून गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढू लागला आहे. भारतातील अर्थव्यवस्थेसाठी ही घडामोड विशेष महत्त्वाची आहे, कारण देश आपल्या गरजेपैकी 85% अधिक कच्चे तेल आयात करतो. तेल स्वस्त झाल्यास आयात खर्च कमी होतो, परकीय चलनाची बचत होते आणि व्यापारी तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर रुपयावरील दबाव देखील कमी होत असल्याने यामुळे देशाचा फायदा होतो. तेलाच्या किमती घसरल्याचा फायदा उद्योग क्षेत्रांना देखील होऊ शकतो. वाहतूक खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्च घटतो आणि अनेक कंपन्या नफ्यात आपल्या वाढ करून घेतात. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील स्वस्त कच्चे तेल महत्त्वाची भूमिका बजावते. इंधन स्वस्त झाल्यास विविध वस्तूंच्या वाहतूक खर्चात घट होऊन ग्राहकांना देखील अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो. काही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी वर्षाअखेर ब्रेंट क्रूडचा दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात पश्चिम आशियातील परिस्थिती शांत राहिल्यास हा अंदाज खरा ठरू शकतो. मात्र सध्याचे चित्र पाहता ऊर्जा बाजार स्थिर असून भारतासारख्या आयातदार देशांसाठी हा निश्चितच सकारात्मक संकेत मानला जातो. आता वळूया दुसऱ्या आणि महत्त्वाच्या आर्थिक घडामोडीकडे. भारतातील प्रत्येक घरात सोन्याला केवळ दागिना म्हणून नाही, तर गुंतवणूक, परंपरा आणि सुरक्षित बचतीचे प्रतीक मानले जाते. मात्र लाखो कोटी रुपयांचे सोने घरामध्ये निष्क्रिय स्वरूपात पडून असल्याने त्याच्या अर्थव्यवस्थेला अपेक्षित असा फायदा होत नाही. हीच परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये मोठे बदल तयार करण्याच्या तयारीत आहेत. या नव्या योजनेत प्रथमच ज्वेलर्सना महत्त्वाची भूमिका दिली जाणार आहे. आतापर्यंत ही योजना प्रामुख्याने बँकामार्फत राबवली जात होती. मात्र प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मर्यादित राहिला. आता विश्वासू सराफामार्फत सोने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिक या योजनेकडे आकर्षित होईल असा अपेक्षा सरकार व्यक्त करत आहेत. एका अंदाजानुसार भारतीय घरांमध्ये सुमारे 25,000 टनाहून अधिक सोने हे निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. दुसरीकडे भारताने गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी सोन्याची आयात केली आहे. त्यामुळे परकीय चलनावर मोठा ताण पडला. घरातील सोन्याचा आर्थिक व्यवहारात वापर वाढला तर आयात कमी होण्यास मदत होईल आणि अर्थव्यवस्थेला देखील बळ मिळेल. या योजनेअंतर्गत नागरिकांनी जमा केलेल्या सोन्यावर व्याज मिळणार आहे. म्हणजेच घरात पडून असलेले सोने उत्पन्न मिळवून देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते घरामधील सोन्याचा अगदी छोटा हिस्सा देखील औपचारिक अवस्थेत आला तरी देशात मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे बँकिंग, वित्तीय आणि अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता निर्माण होते. आता नजर टाकूया भारतीय शेअर बाजारावर. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार पुनरागमन करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत केला आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 250हून अधिक अंकांनी वधारला तर निफ्टी 50 देखील 24,300ची पातळी ओलांडली. सलग चौथ्या सत्रात बाजाराने हिरव्या निशाण्यासह सुरुवात केल्याने सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. या तेजीमागे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचा सर्वाधिक मोठा वाटा राहिला. HDFC बँक
ICICI बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्री, लार्सन अँड ट्युब्रो आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांनी बाजाराला आधार दिला. बाजारातील या तेजीमागे अनेक सकारात्मक कारणे मानली जातात. देशभरात मान्सूनने वेग घेतल्याने कृषी क्षेत्राबाबत आशावाद हा वाढला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवली असून देशांतर्गत म्युच्युअल फंडाकडून SIP द्वारे सातत्याने निधी येत आहे. याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने उद्योगांचा खर्च कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्लेषकांच्या मते महागाई नियंत्रणात असणे, GST संकलनात सातत्याने वाढ होणे, पायाभूत सुविधांवरील सरकारी गुंतवणूक आणि मजबूत आर्थिक स्थिती यामुळे भारतीय बाजाराला भक्कम आधार मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात देखील बाजाराची सकारात्मक वाटचाल कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता वळूया आजच्या सर्वात प्रेरणादायी यशोगाथेकडे. ज्या वयात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षण, परीक्षा, करिअरच्या स्वप्नांमध्ये गुंतलेले असतात, त्या वयात एका भारतीय मुलाने जागतिक पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. अवघ्या 14 वर्षाच्या जैनम जैन या दुबईतील सर्वात तरुण AI स्टार्टअप संस्थापक म्हणून चर्चेत असलेल्या मुलाने सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये आपल्या स्टार्टअपचे कार्यालय सुरू करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. जैनमने मँगो इंजिन नावाने AI स्टार्टअप सुरू केले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं काम त्याची कंपनी करते. मार्केटिंग, ग्राहक सेवा, कंटेंट निर्मिती आणि व्यवसाय व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि वेगवान करण्यासाठी AI आधारित उपाय विकसित केले जातात. या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि शिकण्याची जिद्द आहे. लहानपणापासूनच त्याला व्यवसायाची आवड होती. अवघ्या 6व्या वर्षापासून तो आपल्या वडिलांसोबत व्यावसायिक बैठकींना जात असे. मोठ्या उद्योजकांचे निर्णय, त्यांचे विचार आणि व्यवसायातील आव्हाने तो बारकाईने समजून घेत होता. यूट्यूबवर खेळण्याचे व्हिडिओ तयार करण्यापासून त्याचा सुरू झालेला प्रवास आज जागतिक दर्जाच्या स्टार्टअपपर्यंत पोहोचला आहे. वयाच्या 13व्या वर्षीपासून त्याने IGSEचा अभ्यासक्रम अवघ्या 105 दिवसात पूर्ण केला. शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योग विश्व समजून घेण्यावर त्याने भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ऑटोमेशन आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांचा त्याने सखोल अभ्यास केला. याचबरोबर अनेक उद्योजकांना भेटून त्याचे अनुभव जाणून घेतले. त्याच्या मते केवळ पदवी नव्हे तर समस्या सोडवण्यासाठी क्षमता, नवकल्पना आणि सातत्याने शिकण्याची तयारी हेच यशाचे खरे सूत्र आहे. जैनम आज प्रेरणादायी वक्ता म्हणून ओळखला जातो. त्याने विविध TEDx व्यासपीठावर आपला प्रवास मांडला आहे. त्याच्या नावावर 2 पॅटंट्स असून त्याने स्वतःचे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. इतक्या कमी वयात मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी त्याने सलग 50 दिवसाचे कठोर आव्हान स्वीकारले. या काळात त्याने 50 पुस्तके वाचली, 50 व्यावसायिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आणि अनेक यशस्वी उद्योजकांची भेट घेतली. प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा त्याचा प्रयत्न होता. आज बुर्ज खलिफामधून स्वतःची कंपनी चालवणारा हा भारतीय युवक नव्या पिढीसाठी प्रेरणेचे स्रोत बनत आहे. मोठी स्वप्ने, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य दिशेने केलेला प्रयत्न यामुळे वय कधीच यशाच्या आड येत नाही. जैनमने सिद्ध केलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्टार्टअप क्षेत्रात भारतीय तरुण जागतिक स्तरावर झेप घेत आहे. हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या सकारात्मक संदेशासह आजचे हे पैसा पुराण बुंदेलकिंड इथेच संपूया. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये कोणती बातमी तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाची वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत होतात बीज डंका. पुन्हा भेटूया एका नव्या घडामोडीसह, नव्या विश्लेषणासह आणि पैसा पुराणच्या आणखी एका विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.